शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शहरातील दोघांची एका भामट्याने तब्बल 9,08,075 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी सुनील मधुकर पाटील वय वर्ष 53 राहणार वसंतनगर वरद इम्परिया स्वाती गॅस एजन्सी नजीक सांगली याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती अशी की फिर्यादी श्रीकांत कोंडीबा पवार राहणार गल्ली क्रमांक 2 विद्यानगर वारणाली विश्रामबाग सांगली यांची आणि संशयित सुनील पाटील यांचा परिचय होता. फिर्यादी श्रीकांत पवार यांचा मुलगा प्रज्वल यास पोस्ट खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून संशयित सुनील पाटील आणि पवार यांच्याकडून 4,21,685 रुपये उकळले. त्याचप्रमाणे फिर्यादी पवार यांचे मित्र राजकुमार गणपती खोत राहणार मॅजेस्टिक टॉवर अपार्टमेंट रूम नंबर 202 हिंदू मुस्लिम चौक पाथरवड गल्ली खनभाग सांगली यांना पोलीस खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्याला बळी पडून खोत यांनी संशयित सुनील पाटील याच्याकडून 4,86,390 घेतले. मात्र नोकरी न लावल्याने दोघांनीही संशयित पवार याच्याकडे वारंवार विचारणा केली, मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. हा प्रकार दिनांक 8 डिसेंबर 2022 पासून 28 मार्च 2025 या कालावधीत घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्यात फसवणुकीची नोंद करण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.